ऐकवा, मी आकाशवाणीवर ऐकलेली. मी जरा हलका फुलका व्हावा म्हणतोय, मी एकदम अवघडून जाणार आणि अण्णासमोर असंही करणार नाही. नाही नाही नाही, तुम्ही तात्यांचे मानसपुत्र आहात, माझा भाऊ लागता, तुम्ही मोठे भाऊ आहात तुम्ही. आज अण्णाने माझ्यावर अशी वेळ आणलेली आहे की श्रद्धांजलीची मला त्यांना कविता करावी लागते. परतून या हो अण्णा तुम्ही, परतून या हो अण्णा तुम्ही. काय गुन्हा केला सांगा अण्णा आम्ही, काय गुन्हा केला सांगा अण्णा आम्ही. कोणत्या गुन्ह्याची एवढी भयंकर शिक्षा देताय सांगा अण्णा तुम्ही, सांगा अण्णा तुम्ही. जीवनभर हजारोंचे डोळे पुसणारे तुम्ही, जीवनभर हजारोंचे डोळे पुसणारे तुम्ही. अश्रूंचा महासागर पाहून वेदना ही हळहळली. पाहताय ना तुम्ही, पाहताय ना तुम्ही. दुःखालाही दुःख झाले, दुःखालाही दुःख झाले. पश्चाताप करतोय मृत्यू खुद्द अश्रू गाळूनी, मृत्यू खुद्द अश्रू गाळूनी. थांबत नाही तिथले उसासे, थांबत नाही तिथले उसासे. थांबत नाही धुंदके भरून येतात सतत डोळे. गलबलून येतोय ऊर, गलबलून येतोय ऊर. शोक सागरात बुडालय अण्णा अवघड सोलापूर, अवघड सोलापूर. धाय मोकलून आक्रोश हंबरडे रस्ते व्यापले. काहीच नाही का तुम्हाला त्याचे, काहीच नाही का तुम्हाला त्याचे. मायेचा आधार शोधायला सांगा अण्णा, आता मी कुठे जायचे सांगा अण्णा, मी कुठे जायचे. देवेंद्र दादा, डॉक्टर सूर्यप्रकाश, प्रथमेश दादा यांनी आता वडिलकीच्या नात्याने प्रेमासाठी कुणाकडे पाहिजे, कुणाकडे पाहिजे. हे स्वर्गातल्या देवानो, हे स्वर्गातल्या देवानो, हे प्रयागराज. आमचा कोहिनूर राज हिरा घेऊन गेलात, आमचा कोहिनूर राज हिरा घेऊन गेलात. श्रीमंत झालात तुम्ही, श्रीमंत झालात तुम्ही. भरलेल्या या जगात कफल्लक भिकारी होऊन राहिलोय आता आम्ही, भिकारी कफल्लक होऊन राहिलो आम्ही. काही करांना, काही करांना. नियतीचा नियम तोडा अण्णा तुम्ही, नियतीचा नियम तोडा तुम्ही अण्णा. फक्त एक तुमच्या दिव्य हसऱ्या मूर्तीची झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहतोय आम्ही, वाट पाहतोय आम्ही. परतून याला तुम्ही, परतून याला तुम्ही, परतून याला तुम्ही. प्रयागराजच्या पुण्यभूमीत यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरता इथे जमलेले सर्व अण्णांवर प्रेम करणारे त्यांचे सर्व सहकारी. खरंच आज बोलण्यासाठी शब्द सुचत नाहीत. महेश अण्णा कोटेंचा वाढदिवस मला आठवत आहे. याच मैदानावरती 50वा वाढदिवस इथं असलेल्या बरेच सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही साजरा करत असताना अशाच पद्धतीचं भाषण अण्णा ज्या वेळेस इलेक्शनला उभं राहिले, मी असेल, माझ्यासह इथं असलेल्या बरेच लोकांनी अण्णांच्या विषयी, अण्णा कशा पद्धतीचे चांगले उमेदवार आहेत हे सांगण्याकरता आम्ही करत असलेलं भाषण, अण्णांना सोलापूर महानगरपालिकेत अण्णांविषयीचं बघितलेलं ऐकलेलं भाषण आणि आज अण्णांच्या शोकसभेत आम्हाला भाषण करण्याची वेळ येते, ही कल्पनासुद्धा मनाला विश्वास न देणारी आहे. पण आत्ताच सांगितलं की नीतीच्या पुढं कुणाचं चालत नाही. महेश अण्णा कोटे खऱ्या अर्थानं तात्यासाहेब कोटेंना लाभलेला एक कोहिनूर हिरा होता. तात्यांनी तर माणसं गमवलीच, पण अण्णांनी तीच माणसं सांभाळली, फुलवली. खऱ्या अर्थानं सोलापूर महानगरपालिकेमध्ये जर पुढचं भविष्य कोणाला कळत असेल आणि काळाची भविष्य समजून
कशा पद्धतीनं कार्यकर्त्याला ताकद देऊन नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, महापौर असतील, विविध पदावर काम करण्याची संधी तात्यासाहेब कोटे असतील, महेश अण्णांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांना मिळाली. अण्णांबरोबर युथ काँग्रेसमध्ये असताना काम करण्याची संधी मिळाली, शिवसेनेत आल्यानंतर काम करण्याची संधी मिळाली. अनेक किस्से आहेत की अण्णांनी कशा पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना घडवलं, इथपर्यंत आणण्यामध्ये महेश अण्णा कोटेंचा किती मोठा वाटा आहे. मीच नाही तर माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत की त्यांच्या पाठीवर महेश अण्णांचा आशीर्वाद लाभल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आयुष्यामध्ये करता आल्या. मी आवर्जून अण्णांची एक आठवण सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करायची तुम्हाला सर्वांना माहीत आहे. चोपाडमध्ये साजरी करत असताना मराठा समाजाच्या अनेक समाजातील लोकांची इच्छा होती की छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सोलापुरात व्हावा. आणि आम्ही त्या सभेतून जयंतीच्या वेळेस सातत्यानं मागणी करायचो की सोलापुरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा झाला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा त्या पुतळ्याला निधी उपलब्ध तरी कोण करून दिला असेल आणि तो पुतळा उभं करण्याचं आमच्या पाठीमागं ठामपणे भूमिका कोण घेतली असेल तर ती आदरणीय महेश अण्णा कोटेंनी घेतली. तुम्ही बघितलं असेल आज दिमागदार पद्धतीनं संभाजी महाराजांचा पुतळा सोलापुरात आहे. त्याचं खऱ्या अर्थानं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते महेश अण्णांना जातं असं म्हणायला वावगं ठरणार नाही. महेश अण्णांनी अनेक वेगवेगळ्या समाजाला त्या समाजाच्या समाज मंदिर असतील, त्यांचे महापुरुष असतील, या सगळ्या बारीक गोष्टींचा अभ्यास करून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, त्यांना ताकद दिली. सोलापूरच्या कुठल्या भागात कुठला रस्ता खराब आहे, कुठल्या टाकीचं पाणी कुठपर्यंत पोचतंय असं संपूर्ण घरकुलच नाही. म्हणजे घरकुलवासियांना वाटतं की महेश अण्णांना पूर्ण घरकुल माहीत होतं, असं नाही. घरकुल तर बोल ना बोल माहीत होतं, पण अख्ख्या सोलापूर शहराचा खऱ्या अर्थानं मॅप म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण अण्णांबरोबर काम करताना विरोधी पक्षनेता अण्णांनी मला जेव्हा केलं त्यावेळेस बजेट मांडताना बऱ्याचशा गोष्टी अण्णांकडून शिकल्या. त्यावेळेस अण्णांचा अभ्यास बघितला की बजेट कसं उपलब्ध करायचं असतं, खर्ची कशा पद्धतीने करायचं असतं, कुठल्या योजनेंना प्राधान्य दिलं पाहिजे, टॅक्सचा विषय कसा असला पाहिजे. म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व जर कुठलं होतं तर महेश अण्णा होते. महेश अण्णांच्या बऱ्याचशा गोष्टी अधुऱ्या राहिलेल्या आहेत. मी प्रथमेश दादा असेल, सूरज दादा असतील, देवेंद्र कोटे असतील, त्यांना विनंती करतो की अण्णांच्या ज्या गोष्टी आवर्जून राहिलेल्या आहेत. अण्णांचे एक आमदार होण्याचं स्वप्न होतं, ठीक आहे, देवेंद्रदादांच्या माध्यमातून ते पूर्ण झालं असेल, पण अण्णांच्या सोलापुरातील युवकांच्या हाताला काम देण्याकरता सोलापूरचा युवक हा मुंबई पुण्याला न जाता सोलापुरात राहिला पाहिजे, यासाठी अण्णांनी सगळ्यात पहिल्यांदा सोलापुरात IT पार्कचा विषय लावून जर कोण धरला असेल तर एकमेव राजकीय पुढारी आहे ते म्हणजे महेश अण्णा कोटे आहेत. आणि मी या तिघांना अशी विनंती करतो की महेश अण्णांचे जे काही स्वप्न राहिले असतील, राजकीय स्वप्न आज पूर्ण होतील ना होतील माहीत नाही, पण जे अण्णांचे स्वप्न राहिले असतील ते आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पूर्ण व्हावेत. मी स्वतः अमोल शिंदे BC परिवाराच्या वतीनं, थोरला मंगळवाडा तालीम आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि हा दुःखात डोंगर जो कोटे परिवारावर आला आहे त्यातून परमेश्वर त्यांना सावरण्याची शक्ती दो, एवढंच बोलतो आणि थांबतो. महाराष्ट्राच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या वतीने मी माननीय अण्णांना श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे पहिला संपर्क माझ्या 1-2 व्याख्यानाला त्यांची उपस्थिती, अनेक वेळा शिवविचाराच्या प्रबोधनाला उपस्थिती, हा भाग अलहिदा, तरीसुद्धा कमरेतील मणक्याचा जो त्रास होता त्यासाठी माझे ते उपचारासाठी यायचे माझ्या शिवसह्याद्री आरोग्यधाम. ते 7 दिवस पंचकर्माला दररोज 2-3 तास माझ्याकडे असायचे आणि तेव्हा आमच्या ज्या गप्पा व्हायच्या त्यातनं जे भावबंध जुळले ते अगदी शेवटपर्यंत. मृत्यू शाश्वत आहे
एक दिवस जायचं आहे, पण ते कुठं जायचं हे आपल्या हातात नसतं. प्रयागराजला मृत्यू, मोक्षाचा दरवाजा. खरं सांगतो की कलेक्टरचं प्रमाणपत्र आमदार या 4 अक्षर विरुदावलीचं मिळालं नसेलही भले, पण ज्या दिवशी मृत्यू झाला, हवामान खराब आहे, अण्णांचं प्रेत इथं येत नाही, ती जी कासावीस आहे ना, भावबंधाची जी काही गुंफण आहे, शहर कासावीस होणं म्हणजे काय हे पहिल्यांदा मी महाराष्ट्रातले बोटावर मोजणे इतके नेते आहेत की ज्यांना एवढं प्रेम लोकांनी केलं. जे अण्णांचं प्रेत येत आहे म्हटल्यानंतर सकाळी 6 पासून इथं तुडुंब गर्दी. मराठीमध्ये चूल बंद राहणं काय असतं. खरं तर सर्व पक्षीय माणसं इथं आहेत. राजकारणांचा माझा संबंध नाही आहे, पण वैचारिक मतभेद असणं आणि मतभेदाच्या पलीकडे मनभेद नसणं म्हणजे स्वर्गीय अण्णा. आज ज्यांच्या विरोधात अनेक लोक लढली तीही माणसं आहेत हो, तीही रडली त्या दिवशी. याला अजात शत्रू असं मराठीत म्हणतात की त्याचा कोणी शत्रूच नाही आहे. अण्णा जिवंत असताना एखादं काम करून घेता येईल म्हणून हुजरे घालणारे खूप असतीलही, पण मृत्यूनंतर जी गर्दी झाली ना आणि लोकांच्या डोळ्यात आसवांचा जो अभिषेक होता ना, ही सर्वात मोठी शाश्वत श्रीमंती आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अण्णा श्रीमंत होते. आपण आयुष्यामध्ये बघत असतो की माझं व्यक्तिगत घरकुल असावं. एखादा माणूस स्वप्न बघतो की माझं घर असावं, पण हा माणूस व्यक्तिगत घरकुलाचं स्वप्न बघत नव्हता, तर हजारो लाखोंच्या लोकांच्या घरकुलाचं स्वप्न बघणारा हा माणूस आज खऱ्या अर्थानं पोरकं झाल्याची भावना नाही तर प्रत्येक जणांच्या मनामध्ये. मला असं वाटतं की एवढी श्रीमंती आणि एवढं प्रेम एक मात्र प्रत्येकाला मनाला एक राहून गेलेलं जे की आपण म्हणतो चटका, की आमदार ही विरुदावली लागायला पाहिजे होती, हे प्रत्येकाला वाटतं. आणि म्हणून मी म्हणतो की प्रमाणपत्र कलेक्टरचं मिळालं नसेल, बट ही वॉज अ मास लीडर. लोकांच्या हृदयातला आमदार होता. आणि आज जी लोक इथं माझ्या अगोदर बोलली, ज्यांच्या विरोधात काम केलं, त्याही माणसाला माफ करण्याची वृत्ती हा राजकारणातला संतपणा असू शकतो. बदलेची भावना कधी या माणसाच्या मनात दिसली नाही. कधीही बघावं तर स्माइली चेहरा. मला असं वाटतं की ही सर्व चांगली, त्यांच्यातले चांगले विचार, चांगला नेता कसा असावा, निवडणुका राजकारणाच्या पुरत्या निवडणुकांपुरतं मतभेदाचं, परंतु ते शत्रू कुणी नसतात, हे चांगले गुण अण्णांचे जर आपण घेतले आणि वाटचाल केली, आणि त्यांचं राहिलेलं स्वप्न म्हणजे IT सेक्टरची उभारणी, ही खरं तर कोठे परिवाराचे पुढचे जे त्यांची विचारधारा वाहणारे माननीय आमदार देवेंद्रजी कोठे यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे की त्यांनी अण्णांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करावं. खऱ्या अर्थानं तीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. मी अनेक लोक बघितली की माणसं घरकुल उभं करून देतात, अनेक घरं उभं करणारी माणसं बघितली, पण माणसांना उभं करणारा अण्णा लोकांच्या हृदयात आजही भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. मी भावपूर्ण श्रद्धांजली गोरक्षकडनं वाहतो. आज महेशांना बघितलं तर काँग्रेस विचारधाराची असूनसुद्धा त्यांनी सुशील रसिक सभागृहामध्ये छोटीशी गोशाळा चालू केली. असं कधीसुद्धा त्यांनी भेदभाव ठेवला नाही, पण आम्हाला एक आदर होता त्यांच्याबद्दल, मान सन्मान होता की या विचाराची असूनसुद्धा त्यांनी गोशाळा त्या सुशील रसिक सभागृहामध्ये गोशाळा चालू केली. 8 ते 10 गाई भाकड असूनसुद्धा त्यांना रोजचा चारापाण्याची व्यवस्था करायची. आज हे संस्कार सुद्धा प्रथमेश दादा कोटेवर झालेले आहेत. ज्या वेळेला बांगलादेशाचं आंदोलन आम्ही पुकारलं होतं, त्यांना दादांना फक्त मॅसेज पाठवला, येतील का नाही माहिती नव्हतं, पण इतर कुठल्या पक्षाचे आले नाहीत, पण तिथं प्रथमेश दादा आवर्जून उपस्थित होते. म्हणजे हे त्यांच्या वडिलांचे संस्कार होते त्याच्यावर. मग अण्णांनी कधीसुद्धा हिंदुत्व सोडलं नाही, हे आम्हाला शेवटपर्यंत जाणीव होती. ज्या वेळेला मला निवडणुकीच्या टायमाला काही जण राजकारणाचं करण्याचा प्रयत्न करत होते,
अण्णांचा फोन आला, सुधीरजी घाबरू नका, मी तुमच्यासोबत आहे. हे 2 शब्द खूप महत्त्वाचे होते की आज पाठीवर आपल्याला कोण तर आहे पाठीशी ही जाणीव होत होती. अहो आज अण्णा एवढे नशीबवान होते, त्यांनी हारूनसुद्धा जिंकले. जिथे प्रयागराजला एवढे 10 कोटी लोक तिथं जातात, स्नान करतात आणि अण्णांना तिथं मोक्षप्राप्ती व्हावं, म्हणजे भगवंतांनी सुद्धा त्यांना बोलून घेतलं. एवढा पुण्यात्मा तो होते अण्णा. म्हणजे या पुण्यात्मा अण्णाला भगवंतांनी स्वर्गात बोलवावं आणि त्यांना तिथं बोलून त्या प्रयागराजला श्रद्धांजली व्हावी. आज अण्णाच्या चेहऱ्यावर बघितलं तर कधीच दुःख नसायचं. एवढं प्रचंड तेज अण्णाच्या मुखावर होतं की एक गोसेवक होते म्हणून त्यांच्या अण्णाच्या तोंडावर तेज होतं. आणि ज्यावेळेला त्यांच्या सोलापुरात देह आणला घेतला त्यावेळेला बघितलं, त्यावेळेला सुद्धा अण्णांच्या तोंडावर तेज होतं आणि त्यांनी हसत होते. म्हणजे एवढा पुण्यात्मा आपल्या सोलापुरात होता हे आपल्याला माहीत नव्हतं आणि गेला याचं दुःख आहे आपल्याला. पण प्रयागराज ह्या ठिकाणी त्यांना मरण यावं म्हणजे त्यांचं लिखित ब्रह्मदेवाने लिहून ठेवलं होतं. त्यामुळं सोलापूरकरांची आठवण राहावी म्हणून सोलापुरात त्यांचं भव्य स्मारक व्हावं, जेणेकरून पुढच्या पिढीला त्यांची प्रेरणा मिळावी. हे 2 शब्द संपवतो, अण्णांना श्रद्धांजली होतो. कार्यक्रमामध्ये कैलासवासी महेश कोटे यांचं आणि माझं 2002मध्ये महेश अण्णांच्या बरोबर सानिध्यामध्ये काम करण्याची संधी मला महेश अण्णांनी दिलं. 20 ते 22 वर्षापासून अण्णांच्या संपर्कात होतो, त्यांच्या सानिध्यामध्ये होतो. त्यांच्याबरोबर काम करण्याचं मला भाग्य मिळालं. विशेष म्हणजे अण्णांचं मोरारजी पेठेमधलं घर जरी जन्मभूमी असलं तरी कर्मभूमी हा घरकुल आहे. सातत्याने ज्यावेळी महेश अण्णा 1992मध्ये ह्या घरकुल भागामध्ये प्रथमतः निवडून आले त्यावेळीपासून हा घरकुल माझं घर आहे म्हणून या घरकुल भागाचा विकास करण्याचा प्रयत्न महेश अण्णांनी केलेला आहे. ज्यावेळी प्रयागराजमध्ये जे घटना घडली अण्णावर, त्यानंतरनं तिथनं जे त्यांचं पार्थिव शरीर आपण सोलापूर शहरामध्ये आणलं. पहिल्यांदा प्रत्येकाने आपापल्या घरी घेऊन जात असतात पार्थिव शरीर, परंतु जे कर्मभूमी आहे त्या कर्मभूमीमध्ये महेशजी कोटे यांचं पार्थिव शरीर या ठिकाणी आणलं. त्यांचं दर्शन या घरकुल भागामधले अनेक महिला माता भगिनी वडीलधारी मंडळींनी युवक मित्रांनी घेतला आणि त्या दिवशी खरोखरच एवढं महिला या ठिकाणी रडत होते की एक आमचा देवासारखा माणूस आमच्यातून निघून गेला. आणि त्यानंतर अण्णांचं पार्थिव शरीर त्यांच्या जन्मभूमीमध्ये नेला. विशेष म्हणजे मी आज वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानला देखील त्यांनी त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिला, त्या ठिकाणी निधी दिला आणि हॉल बांधून दिला. वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान व श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, शिळगी दहिटणा व काँग्रेस पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी महेशजी कोटे यांना श्रद्धांजली अर्पित करतो. ओम शांती. ज्या माणसाने स्टेजवर बोलायची डेअरिंग काय असते हे शिकवलं, आज त्याच माणसाच्या शोकसभेला आम्हाला उभं राहून आमचं भाषण द्यावं लागतंय. यापेक्षा दुर्दैव आम्हाला काय वाटत नाही. सोलापूरच्या राजकारणात असंख्य नेते घडवले, पण ज्या ज्या युवा नेत्यांच्या डोक्यावरती वडिलांचा हात नव्हता त्या युवा नेत्यांना घडवण्याचं काम सोलापूरच्या राजकारणात महेश अण्णांनी केलं. यामध्ये उदाहरण म्हणजे चेतन भाऊ असतील, अमोल बापू शिंदे असतील, मी असेल, युवराज सरवदे असेल, ज्या ज्या लोकांच्या डोक्यावरती वडिलांचा हात नव्हता त्या त्या लोकांना वडिलांप्रमाणे एका मोठ्या भावाप्रमाणे आशीर्वाद देऊन राजकारण समाजकारण कसं करायचं हे शिकवण्याचं काम जर कोण केलं असेल सोलापुरात तर हे महेश अण्णांनी केलं. मी एक किस्सा सांगतो. गेल्या 2 महिन्यापूर्वी महेश अण्णांच्या इलेक्शनसाठी आम्ही सभा गाजवणारे युवक सगळे आज अशा परिस्थितीत उभारलोय. गेल्या 2 महिन्याखाली प्रचारादरम्यान एका अण्णांनी एका युवा नेत्याला नगरसेवक केलं होतं, मी त्याचं नाव घेत नाही. तो अण्णांबद्दल फार चुकीचं बोलायला लागला होता. मग आम्ही असे सगळे ऑफिसमध्ये बसले असताना मी अण्णांना म्हणलो, अण्णा हा माणूस आपणच तयार केला आणि आपल्या विरोधात फार बोलायला लागलाय, तर अण्णा आम्ही ह्या माणसाला आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ का? महेश अण्णांचं ते वाक्य मला आजही आठवतंय, आपण खालच्या लेवलला कधी जायचं नाही, आपण ह्या माणसाने आपल्यासाठी कधी तर काम केलंय
ह्याचा आपण कधी विसरता कामा नये आणि असा कुठला नेता सोलापुरात मला वाटते कधी होणार नाही. कारण तो माणूस आपल्यासाठी कधीतरी झटलाय, आपल्यासाठी कधीतरी काम केलंय. ह्या माणसाने त्या क्षणाची त्या माणसाला या नेत्याला जाणीव असणारा नेता सोलापूरच्या राजकारणात यापुढे बघायला मिळणार नाही. सांगायसारख्या गोष्टी अनेक आहेत, पण आज या ठिकाणी भरपूर व्यक्ती आहेत. आज या ठिकाणी महेश अण्णांना फक्त पूर्ण सोलापूर शहरवासियांच्या वतीने श्रद्धांजली मिळालीच, पण अण्णा तुम्ही आम्हाला सेवा करायचा एक मौका देखील तुम्ही दिला नाही, ह्याचं वाईट वाटतंय. या ठिकाणी अण्णांना पूर्ण आमच्या वारसे परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व माझे मनोगत संपवतो. जय हिंद. अण्णांनी निर्णय घेतला उभाराचा. इथं अक्कल काका बसले आहेत, नल्ला काका आहेत, जे त्यावेळेस जोडलेले माणसं आहेत. आजपर्यंत खंबीरपणे अण्णाबरोबर होते. सलग 6 वेळा ह्याच भागातून ते निवडून यायचे आणि अनेक लोकांना त्यांच्याबरोबर जेवढे पॅनल होईल त्या पॅनलमध्ये केदारजी उंबरे असतील, अनेक वेगवेगळ्या लोकांना संधी मिळाली. आणि सांगून नगरसेवक करण्याची किमया अण्णामध्ये होते. मला एकदा सांगितलं की हे विठ्ठल कोटा आहे, तर विठ्ठल कोटाला आपल्याला तिकीट द्यायचं आहे. आणि विठ्ठल कोटा सायकलीवर फिरत होते. अनेक अशा माणसांना अण्णांनी ताकद दिली, घडवलं, नगरसेवक केलं. महानगरपालिकेच्या प्रत्येक बजेटला 31 मेला आम्ही सगळे बजेट करायचो. 1 एप्रिलला अण्णाचा वाढदिवस होता. इथं अनेक सहकारी आमचे सपाटे साहेब, निंबर्गे सर, सुरेश अण्णा हे रात्रभर भांडायचे 12पर्यंत. पण अण्णा जे करायचं ते करायचे. आणि मग रात्री 12ला अण्णाचा आम्ही वाढदिवस करायचा. महानगरपालिकेमध्ये रात्री 12 वाजता आम्ही फटाके उडवायचे सगळे. आणि तोपर्यंत सगळ्यांच्या याद्या याच्या. अमोल बाप्पू सांगत होते, खरं आहे, सगळ्यांना आम्ही गोडच बोलणार बजेट असताना. सगळ्याच्या याद्या घ्यायचं, पण अण्णा म्हणेल तेच महानगरपालिकेमध्ये कायम झालं ते होत होतं. अख्ख्या सोलापूर शहराचा बजेट 40% मध्ये सर्व नगरसेवक 100 नगरसेवक राहत होते आणि 60% निधी हा फक्त विडी घरकुलला यायचा. मी सुरुवातीच्या काळामध्ये अक्कल काका काय घरं बंद राहत होते, वेगवेगळे ते व्यवसाय चालायचे. तुम्ही लोक अण्णाला सांगायचे, त्या लोकांना आपण काय लोकांना पोलिसांना पकडून दिलं, काय लोकांना नंतर नाही अटीत या ठिकाणी सोडून दिलं. त्यावेळेस ह्या घराची किंमत 70,000 रुपये. आज ह्या घराची किंमत 15 लाख, 20 लाख, 40 लाखापर्यंत गेली. अण्णांनी गेल्या 30 वर्षामध्ये हे बीडी घरकुल स्टार्ट सागर चौकापासून जेवणला एंड व्हायचं. 5300 घरं होते, पण आज 50,000 घरं या भागामध्ये आहेत. बीडी घरकुल बारका आणि इतर सर्व नगरं मोठे झालेले आहेत. हे कोण केलं असेल तर फक्त एकच आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर नाव येतं, ते फक्त महेश अण्णा. अनेक वेळा सुरेश अण्णा आहेत, तिथं नागेशजी वल्लाळ आहेत, सपाटे सर तर नेहमीच वळटाचे. आणि सर्व लोक मला सांगा तुमच्या मित्रांना, थोडं सांगा तुमच्या मित्रांना. मी यांच्या सगळ्यांचे पत्र घ्यायचं. मग कधी सुरेश अण्णाला थोडं वाढवून द्यायचं, तर कधी सपाटे साहेबांना वाढवून द्यायचं आणि गप बसायचं. पण ते सभागृहापुरतं राहिलं.
कधीही सभागृहाच्या भांडणात बाहेर राहिली नाही. सभागृहामध्ये तास 2 तास चालायचं, पण सभागृह सुटल्यानंतर सगळे हातात हात घालून बाहेर यायचे. हे त्या महानगरपालिकेचं वैशिष्ट्य होतं. 30 वर्ष महानगरपालिकेमध्ये काम करत असताना अण्णाबरोबर बाप्पू म्हणाल ते खरं पूर्ण सोलापूर शहराचा अनुभव होता. प्रथमेशजी, तुम्ही नशीबवान आहात. तात्याच्या मागं, अण्णाच्या मागं तात्या होते. तात्यांचं तर फार समोर माणूस आला तर तात्या ओळखायचे, माणूस कशासाठी आला. प्रथमेशला एक फार मोठी शक्ती त्याच्या मागे. मी अनेक वेळा अनेक लोकांची मयत बघितलो, पण सोलापूर शहरामध्ये महेश अण्णाची जी मयत निघाली, त्या घरकुल भागामध्ये जी मयत आली आणि घरकुल भागातला सर्व माता भगिनी एक परिवारातला आपला घटक गेला. अशा पद्धतीनं या घरकुलमध्ये 2 दिवस वातावरण होतं. ते जरी प्रयागवराला वारले, मयत कधी येणार पुरुषांची, तुमच्या इकडं बातमी पडली, अनेक लोक आम्हाला फोन करत होते. 2 दिवस सोलापूर शहरामध्ये अनेक लोक वाट बघत अण्णांचे बसले होते. विमानतळापासून इथपर्यंत 12 वाजल्यापासून लोक ह्या ठिकाणी जाग्यावर थांबले होते. मी अनेक लोकांची, विजय मुळीक साहेबांची बघितली, अनेक मोठमोठ्या लोकांच्या मयत बघितले. पण अण्णांचे जे प्रेम कमवलं, अण्णाची जी माणूस कमवले, ते खरंच अण्णाला आपण कोणी ओळखू शकलं नाही. अण्णाला सलाम. भरपूर आहे सांगण्यासारखं, पण बोलणारे फार लोक ते आहेत, त्यामुळे अधिक वेळ घेणार नाही. या ठिकाणी शिंदे साहेब आणि त्यांची देखील आठवण काढणं फार गरजेचं आहे. अण्णाला तात्यानंतर अनेक वेळा खाजगीमध्ये जेव्हा भेटलं तेव्हा कुठलंही महेश अण्णा असेल तर त्यांच्या परिवाराने त्यांना कुठलं सोडून कार्यक्रम केला नाही, आणि शिंदे परिवार बी त्यांचा कुठलाच कार्यक्रम बुडवला नाही. अण्णाने मला सांगितलं की सगळे घरकुल असे म्हणतात, सगळे कार्यक्रम त्या साईडला होत आहे, पण प्रथमेशचं लग्न आपण इकडं करूयात, आणि मुद्दाम प्रथमेशचं कुठे लग्न ह्या वरच्या साईडला आठवलं. आणखी एक असं सांगता येईल, पण आज वेळ कमी आहे त्यामुळे अधिक बोलत नाही. आणि काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष म्हणून तर भावपणजी व्हायची तर कसं, एवढ्या आपल्या परिवारातल्या आवश्यक कधी वाटलं नाही की अण्णाला आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची आपल्याला वेळ. एक मित्र म्हणून जरी आम्ही वेगळं झालो तरी घरकुलला एक प्रकरण घडलं होतं. मला अण्णाचा फोन आला, अण्णा मला म्हणे थोडं चौकीला यावं. माझा त्यांचा 2-3 वर्षाचा गॅप होता, तर एक मित्राने फोन केला आणि काका मी 10 मिनिटात त्या चौकीला आलो. या ठिकाणी रस्त्यावर एक भांडण झालं होतं रस्त्यासाठी. 2-3 वर्षाच्या नंतर मला फोन आला आणि मी 1 मिनिटाचा विचार केला आणि लगेच तिथं धावून गेलो. आणि परवा वारल्यानंतर तेच लोक व्हिडिओ सगळीकडे टाकत होते. मी नाना बरोबर आहे. असे अनेक प्रसंगात अनेक आठवणी आहेत, फॅमिलीचे आहेत, घरगुती आहेत, अनेक वेळा मदत केलेल्या आहेत. स्थायी समिती मी चेअरमन असताना माझी संधी उगली, पण दुसऱ्या वेळेस तरी जिद्दीने मला चेअरमन केलं, ते देखील सांगणं गरजेचं आहे. अनेक लोकांना तात्यांचा अण्णाचा आशीर्वाद होता, म्हणून सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना महापौर होता आलं, स्टँडिंग चेअरमन होता आलं, परिवहनचं चेअरमन होता आलं.
आता जबाबदारी आणखी वाढली आहे. तात्या असताना अण्णांनी 10 वर्ष, आता तात्या देखील जानेवारी महिन्यातच वारले, अण्णा देखील जानेवारी महिन्यातच वारले. तर आता प्रथमेश असेल, डॉक्टर साहेब असेल, देवेंद्र असेल, तुमच्यावर विनायक असेल, तुमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. अण्णाचं एक वैशिष्ट्य होतं की ज्या पक्षात जातील त्या पक्षात त्यांना तिकीट मिळालं. ते काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमध्ये तिकीट मिळवले. ते शिवसेनेमध्ये गेले, शिवसेनेत तिकीट मिळवले. ते राष्ट्रवादीमध्ये गेले, राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं. असं होत नाही कुठं, पण त्यांच्यात ती ताकद होती, शक्ती होती. तर एक असा नेता, लोक म्हणतात की अनेक लोक त्या ठिकाणी जातात आणि मृत्यूची मागणी करतात, पण हे मान्य नाही की अण्णाचं वय फक्त 60 आहे. लोक 144 वर्षांतर तो दिवस होता असं देखील सांगतात. मोक्ष मिळाला म्हणून सांगतात. हे सगळं जरी बरोबर असलं, पण अण्णाचं स्वप्न मोठं होतं. अण्णाचं आणखी काम राहिलेलं आहे. अमोल अप्पा बरोबर बोलतात. ते काम पूर्ण करण्याचं काम तुमच्या फॅमिलीने करावं. काँग्रेस पक्ष अध्यक्ष या नात्यानं मी अण्णाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझी परिषद संपवतो. अण्णाचे विचार आम्ही ऐकण्यासाठी येत होतो. आज त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्याचा वेळ आला. फार दुःख होत आहे की फार मोठं आधारवड आमचं गेलेलं आहे. त्यांच्याबद्दल एवढंच सांगतो की जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवांना, अशी म्हणून त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. धन्यवाद. संगप्पा अक्कल काका असेल, चिन्नी काका असेल, इतर सर्व बऱ्याच लोकांनी आहेत. सगळ्यांची नावं घेत बसलं तर इतर सर्वांचे बोलणं राहतील. तर असं 1989 पासून घरकुल झाल्यानंतर 90 पासून घरकुलचं इथं म्हणजे महेशांनाचं येण्याचं सारखं सुरू झालं. त्यावेळेस आम्ही ए ग्रुपला पहिल्यांदा बीडी घरकुलमध्ये ए ग्रुपमध्ये आम्ही महेशांना घेऊन आलो. आमची देवी मंडळाच्या इथं पहिल्यांदा सत्कार केलो. मग त्यावेळेस अण्णांना सांगितलं की घरकुलमध्ये अण्णा खूप त्रास आहे, तर तुम्ही आमच्या बीडी घरकुलकडे लक्ष द्यावं आणि आमच्या सगळ्यांना सहकार्य करावं. आणि बीडी घरकुलच्या भागात बऱ्याच लोकांनी तेव्हा बोर मारून पाणी पित होते, शाळाची सुद्धा सोय नव्हती. मग त्यावेळेस महेशांना आणि तात्यांनी सांगितलं की बीडी घरकुलला आम्ही दत्तक घेतो. त्यानंतर 92चं इलेक्शन लागलं. त्यावेळेस महेशांना पण उभारले, मी पण उभारले. मग त्यानंतर इलेक्शन उभारल्यानंतर महेशांना निवडून आले. मग तेव्हापासून आपल्या घरकुलची प्रगती सुरू झाली आणि त्यानंतर प्रगती होतच चालली. परंतु अण्णांनी घरकुलकडे येत असताना मी म्हणजे बीडी घरकुल म्हणजे एखादा घरच समजत होते. आणि आम्ही सुद्धा सगळ्यांनी कार्यकर्ते एकत्र येत होतो. अण्णा येत आहेत म्हणलं की अर्धा तास आधी आम्ही सगळ्यांनी इथं शिंदेशाळेत येऊन थांबायचं. इथले बरेच शिक्षक लोक पण आम्हाला ओळखीचे आहेत. त्यांनी पण सांगत होते थांबा हो येतील अण्णा, थांबा हो येतील. मग अण्णा जर आले की मग सगळं कार्यक्रम सुरू व्हायचे. आणि कार्यक्रमानंतर अण्णांनी प्रत्येक वेळेस सगळ्यांना आदेश द्यायचं की तुम्ही या भागात असं करा आणि त्या भागात तसं करा. आणि प्रत्येक वेळेस महेश अण्णाच्या वाढदिवसाला कितवा वाढदिवस असेल तेवढे कार्यक्रम आम्ही बीडी घरकुलमध्ये घ्यायचं. मग प्रत्येक वेळेस आम्ही सगळ्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यक्रम करायला वेळ मिळत नव्हतं. बाहेरचे बाकीचे लोक आलेले लोक सगळे म्हणायचे बापरे बीडी घरकुल म्हणलं की आम्ही जेवण करूनच यावं लागेल, नाहीतर आम्हाला उपाशी राहावं लागेल, कार्यक्रममध्ये तुमचा वेळच मिळत नाही. परंतु असं करत करत या बीडी घरकुलमध्ये आज एवढी सुधारणा झाली की सगळंच काही सुधारणा झाला. आणि शिंदे साहेबांनी पण भरभरून सगळ्यांना निधी दिलं. साहेबांनी प्रत्येक वेळेस तात्यांना सांगायचं की माझी निधी आहे, तुम्ही कुठं वापरता ते तुम्ही वापरा, मी तुम्हाला आडवं येणार नाही आहे. मग त्याप्रमाणे बीडी घरकुलचं त्यांनी म्हणजे दत्तक घेतल्यामुळं आपल्या घरी जास्त निधी द्यायचं त्यांनी प्रत्येक वेळेस बीडी घरकुलला भरभरून निधी द्यायची प्रयत्न करत होते. अण्णांनी आल्यानंतर आपण पाण्याची टाकीची उद्घाटन केलं. त्यावेळेस तात्यांनी सांगितलं ताई आपण बीडीत पाण्याची टाकीचं उद्घाटन करत आहोत, इथं भरपूर महिला पाहिजे म्हणल्यावर आम्ही इथले 2-4 लोक कार्यकर्ते होतो. 5000 महिलांना तिथं एकत्र केलो. कारण कशासाठी म्हणजे आपल्या बीडी घरकुलमध्ये पाण्याची सोय होत आहे. आजपर्यंत आपण बोरचं पाणी पिलो, याच्यानंतर आपल्याला बोरचं पाणी पिवावं लागत नाही असं म्हणून आम्ही हे सगळं कामं केलं. त्यानंतर अण्णा पक्ष बदलले, थोडंसं आम्ही त्यांच्यापासून लांब गेलो. कारण पक्षात असताना रोज आम्ही एकत्र काम करायचं, कार्यक्रम घ्यायचे आणि इतर गोष्टी पण सगळं कामं बघायचं.
त्यानंतर पक्षाचं त्यांनी बदलल्यामुळं तर आम्ही थोडंसं दूर गेलो, परंतु शेवटी अण्णा सगळ्यांच्या मनात आहेत, राहतील आणि राहावं. कारण अण्णाशिवाय इथं घरकुलमध्ये आपल्याला काही कळत नव्हतं पूर्वी. तर मी एवढा बोलून माझ्या बिडी घरकुलच्या वासियाकडनं मी श्रद्धांजली वाहते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. मध्ये सहभाग, मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवत होते असे अण्णा आज नाही आहेत. त्या उत्साह, समाजाच्या उत्साहापोटी त्यांनी आम्हाला, समाजाला या घरकुलमध्ये जागा मिळवून देऊन 40 ते 45 लाखाचा एक सभागृह बांधून दिलेलं आहे. ते पूर्णत्वास झालेले आहे, पण आचारसंहिता लागलेलं होतं, सभागृह उद्घाटन व्हायला पाहिजे होतं, निवडणुका लागलेत. आता आम्हाला समाजाला दुर्दैव म्हणावं लागेल, अण्णा नाही आहे. मी एवढंच म्हणेन, कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यामध्ये संपूर्ण समाज दुःखामध्ये सहभागी व्हावा. धन्यवाद. ते पण व्यवस्था बदलत नाही. चेहरे बदलतात पण चरित्र बदलत नाही. मुखवटे बदलतात पण मन बदलत नाही. पण अण्णांचं राजकारण असं होतं की ते व्यवस्था बदलण्यासाठी राजकारण करायचे. त्यांना या भागाचा विकास एक आमदार म्हणून आपण लोकांची कशी सेवा करू शकतो हे एकदा त्यांना दाखवून द्यायचं होतं. ही तळमळ त्यांच्या मनात होती. शेवटी आज जनतेचा हाल जो आहे तो सीतेचा आहे. राजा राम असो की रावण असो, राजा रावण झाला तर वनवासातून सीतेला पळवतो, आणि राम झाला तर सीतेला अग्निपरीक्षा देऊन परत वनवासाला जावं लागतं. तसं आज व्यवस्थेमध्ये जनतेचा हाल आहे. पण अण्णांना ही व्यवस्था बदलायची होती. सर्व समाजातल्या, सर्व जाती धर्मातल्या कुठल्याही भिंतमध्ये न ठेवता, कुठल्याही आडोसामध्ये न घेता सगळ्यांना सोबत घेऊन या भागाचा विकास करावा आणि एक लोकप्रतिनिधी समाजासाठी काय करतो, लोकांसाठी काय करून दाखवू शकतो हे दाखवण्याची तळमळ त्यांच्यामध्ये होती. आणि तेच रुजवण्याचा प्रयत्न अण्णांनी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यकर्त्यामध्ये केला. आज इथे जमलेल्या तमाम त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या जवळच्या लोकांना एवढीच विनंती आहे की अण्णांनी जी विचारसरणी आपल्यात रुजवलेली आहे ते कोटे घराण्याच्या मागं थांबून आपल्याला पूर्णत्वास न्यायची आहे. आणि हेच पूर्ण करण्यामध्ये त्यांना खरी श्रद्धांजली आहे. आणि या गोष्टीसाठी मी डॉक्टर अब्दुल शेख, माझा समाज, माझे मित्रमंडळ नेहमी कोटे घराण्याच्या सोबत खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही देतो. आणि अण्णांना ईश्वरचरणी स्वर्गप्राप्ती हो अशी प्रार्थना करून 2 शब्द थांबवतो. जय हिंद. आवाज तो माजी महापौर महेश अन्ना कोटे साहब, इनकी शोक सभा में आज हम सब जमा हुए हैं. मैं बस इस बात को बताने के लिए आपके सामने रुका हूँ, मधु हूँ कि हमारे वडील माजी महापौर इस्माइल बागबान जो जिस वक्त नगर से चुन गए, हमारे पिताजी का तो हम वक्त देखे नहीं, लेकिन हमारे काका मामा से हम सुनते हैं, उनके कार्यकर्ताओं से सुनते थे कि महेश अन्ना जी कोटे साहब जिस वक्त मोबाइल का दौर नहीं था उस वक्त बीजापुर बेस में आकर इस्माइल बागवान को देखे और लक्ष्मी मार्केट में हमारे पिताजी केला बिछा करते थे, रोड पर रास्ते पर केला बिछा करते थे. तो वहाँ आकर महेश जी अन्ना कोटे साहब ने बोले कि सिद्धेश्वर 8:30 बजे सुबह बम्बई जाना है अपने को शाम में, तो 8 बजे स्टेशन को आ जाना. आपके लिए एक अच्छा मौका है. शॉर्टकट में बोलकर हमारे पिताजी को उन्होंने शाम की सिद्धेश्वर 8:30 बजे थी उस वक्त, वो बम्बई जाकर आज हमको उप महापौर बनाने में सुशील कुमार शिंदे साहब के साथ साथ विष्णुपंत तात्या कोटे, इनके मार्गदर्शक में हमारे पिताजी को महेश अन्ना ने बहुत ही बड़ा एक यहाँ पर उप महापौर जैसा पद एक मुस्लिम समाज को दिया. ये सिर्फ और सिर्फ तात्या कोटे और महेश अन्ना कोटे के इसको श्रेय जाएगा, मैं ऐसा समझूंगा. आज बस मैं बात यही कहता, ज़्यादा नहीं कहूँगा, कि महेश अन्ना एक सूरज की तरह, एक लेखक ने खास कहा है, सूरज हूँ मैं जिंदगी में दमक छोड़ जाऊँगा, सूरज हूँ मैं जिंदगी में दमक छोड़ जाऊँगा, मैं अगर चला भी गया तो रोशनी छोड़ जाऊँगा. इस तरह के महेश अन्ना का बहुत अच्छा उनका काम था. हमारी फैमिली के साथ उनका बहुत ही अच्छा रिलेशन था. वो हमारे हर एक ईद को आते थे, हमारे हर एक सुख और दुख के साथी बनकर उन्हें रहे हैं. मैं बस यही कहना चाहता हूँ कि उसी तरह से प्रथमेश जो कोटे उनके जो लड़के हैं
उसी तरह से अन्ना के मार्गदर्शन में काम करें। कोटे परिवार आज तक इतिहास गढ़ाया है। सोलापुर महानगर पालिका के सब में छोटे उम्र के अगर जो कोई होंगे महापौर तो महेश अन्ना कोटे हैं। उसी तरह से सब में छोटे उम्र के अगर आमदार बने हैं तो देवेंद्र कोटे बने हुए। तो कोटे फैमिली ने सोलापुर शहर के विकास के लिए बहुत ही बड़ा उपक्रम रहा है और सभी जाति धर्म को लेकर चलने का काम किया है। मैं लास्ट में प्रथमेश और देवेंद्र भैया से यही दरखास्त करता हूं कि जिस तरह से तात्या और अन्ना ने हर समाज के लिए काम किया है, उसी तरह से उससे बढ़कर आप सभी लोगों को, सभी समाज के लोगों को साथ में लेकर चलेंगे, ऐसी मैं उम्मीद करता हूं। और हालात तो सब पर आते हैं। मेरे भी पिताजी बहुत ही कम उम्र में, छोटी उम्र में चले गए, मेरी आई भी चले गई। ना मुझे पिता का सहारा है, ना मेरे को आई का सहारा है, लेकिन मुझ पर हालात बहुत आए, लेकिन मैं हालात का सामना करते चला बहुत ही अब तक यहाँ तक आ चुका हूँ। बस एक लेखक ने मुझे आखिरी में एक चीज़ मैं लेखक में पढ़ा था, उस वाक्य पर मैं ज़िंदगी गुजारता हूँ, ईमानदारी और सच्चाई और अल्लाह को डर के काम करता हूँ। वो एक लास्ट कहकर मेरी बात खत्म करूँगा। हालात पर छा जाना ही जीने का हुनर है। हालात पर छा जाना ही जीने का हुनर है। वो जी नहीं सकता जिसे हालात का डर है। तो उसी तरह से मेरे पर बहुत बड़े हालात आ चुके हैं और अन्ना का मैं हमेशा मार्गदर्शन लेता था। उनके घर पर, उनके मकान पर, उनके ऑफिस पर जाता था। अप्पा उनके जो आदमी हैं उनसे मैं हमेशा मिलता था। इसके बाद प्रथमेश और देवेंद्र भैया से भी वो नाता हम रखेंगे ऐसी मैं उम्मीद करता हूँ। और अन्ना को यहाँ पर भावपूर्ण श्रद्धांजलि देकर मुझे बोलने का मौका दिया, तमाम आयोजकों का मैं दिल की अति गहराइयों से शुक्रिया अदा करता हूँ। अल्लाह हाफिज। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मी स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। महेश अण्णा म्हटले की आपल्या समोर एक हसमुख चेहरा आणि मनमोकळापणा बोलणारा एक आपला नेता आज आपल्यातून सर्वातून निघून गेलेला आहे। त्याची आठवण म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत। त्याच्या बाबतीत मी इतकाच या ठिकाणी बोलू इच्छितो, सूरज हूँ जिंदगी की चमक छोड़ जाऊंगा, सूरज हूँ जिंदगी की चमक छोड़ जाऊंगा, मैं डूब भी गया तो शफक छोड़ जाऊंगा। अण्णा आपल्यातून निघून गेलेले आहेत। अनेक आठवणी अण्णाच्या बाबतीत माझ्या मनामध्ये या ठिकाणी आहेत, परंतु अनेक लोक या ठिकाणी बोलणार आहेत। जेव्हा या भागात पोटनिवडणूक लागली होती, त्या पोटनिवडणुकीमध्ये मी अण्णाच्या विरोधामध्ये या ठिकाणी उभो होतो। ती निवडणूक अत्यंत चुरशीची या ठिकाणी झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी माझा पराभव झाला। जेव्हा महानगरपालिकामध्ये मतमोजणी चालू होती तर मतमोजणी झाली आणि अण्णा निवडून त्या ठिकाणी आले। मी महानगरपालिकाच्या गेटसमोर उभारलो होतो आणि मी बाहेर पडत असताना काही माझ्या डोळ्यात थोडा पाणी येत होता, तर लगेच अण्णांनी मला जवळ बोलवला आणि सांगितलं, मेजर तुम्ही हारला परंतु घाबरायचं नाही। आणि माझी पाठ थपकली आणि सांगितलं की माणसाच्या जीवनामध्ये हार जीत लागलेली असते, आपण संघर्ष करायचा। आणि मला एक शब्द त्यांनी दिला त्या ठिकाणी, तुम्हाला कधीही माझी गरज पडली किंवा तुमचं काम आलं तर मला तुम्ही फोन लावा किंवा माझ्याजवळ घ्या। अचानक घडलं असं की मुस्लिम पाचापेठमध्ये एक समाजमध्ये त्या ठिकाणी होता आणि ती समाजमध्ये आमच्या संस्थेला मिळत नव्हता आणि अचानक मला लक्ष आलं की आता आपण अण्णाकडे जाऊया। मनामध्ये एक भीती होती की अण्णा आपलं काम करतील की किंवा नाही, ते निवडणुकीमध्ये तसं बोलले होते, ते शब्द पाळणार की नाही। मन मोठा करून घट्ट करून मी अण्णाकडे गेलो आणि अण्णाला सांगितलं की अण्णा असं आहे की आमच्या गल्लीमध्ये एक समाज मंदिर आहे, त्या ठिकाणी गोरगरिबांसाठी समाजसेवाचे ते हॉल मी मागत आहे। तर अण्णा मला म्हटले तुम्ही बसा म्हटले या ठिकाणी, आणि लगेच त्यांनी आपल्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना फोन लावला आणि मला म्हटले 2 दिवस तुम्ही थांबा, तुम्हाला फोन येतील। आणि मला 2 दिवसांनी फोन आला की तुमचे समाज मंदिर तुमच्या संस्थेला देण्यात आलेलं आहे। कोणतीही गोष्ट आपल्या मध्ये न ठेवून घेणारा नेता, दोष आपल्या मनामध्ये न ठेवता, ते कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे ते न बघणारा नेता आपल्यामधून निघून गेलेला आहे। प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक अपेक्षा असते की माझ्या अंतिम क्षणी मी जेव्हा या जगातनं निरोप घेणार आहे त्यावेळी माझ्या तोंडामध्ये 2 थेंब तर गंगाजल घातली पाहिजे। जसं आमच्यामध्ये आबे जमदम म्हणतात
त्याच पद्धतीने गंगा जल 2 थेंब पडला पाहिजे विचार करतात. परंतु भाग्यवान आहेत आपले अण्णा. संपूर्ण शरीर त्यांचा गंगामय झाला, पूर्ण शरीर त्यांचा गंगामय झाला, पूर्ण त्यांचा आत्मा गंगामय झाला आणि परमेश्वराने इतक्या आनंदाने त्यांच्याकडे बोलून घेतला. हे सजासज कुणाला भेटत नाहीत. हे असे माणसं असतात, त्यांना आपण ओळखू शकलो नाहीत. अण्णा हे थोर होते आणि तशा पद्धतीने आपल्यामधून निरोप घेतला. तर अनेक लोकांनी सांगितलं त्यांची झालेली इच्छा या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे. अण्णाचा जो स्वप्न होता या ठिकाणी IT सेक्टर झाला पाहिजे, तर इथल्या सर्व बसलेल्या नेत्यांना माझी विनंती आहे की जर अण्णाला आपल्याला खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांनी जे स्वप्न बघितलं होता ते स्वप्न आपण या ठिकाणी साकार करूया. इतकीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो. परत एकदा अण्णाला मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. धन्यवाद. अण्णांच्या शोकसभेला आपण सगळेजण इथं जमलो आहोत. अण्णा गेल्यामुळं जी सोलापुरात एक पोकळी निर्माण झाली, कारण एक अभ्यासू नेतृत्व शहराचा पूर्णपणे अभ्यास असणारा, म्हणजे 2012 ते 2017 मी नगरसेवक म्हणून त्यांच्याबरोबर काम केलं. हे काम करत असताना त्यांच्याकडनं फार शिकायला मिळालं. कारण सभागृहात 2-2 तास चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेला 2 मिनिटात उत्तर द्यायचं ज्ञान कोणाकडे असेल तर अण्णांकडे होतं, किंवा एखाद्या विषयाचं मार्ग काय निघू शकतो हे अण्णांकडे होतं. आम्ही सभागृहात बोलत असताना बऱ्याच वेळा एखाद्या विषयावर बोलत असताना बोलल्यानंतर हे चुकीचं आहे का बरोबर आहे हे सभागृह झाल्यावर आम्हाला सांगत होते. एखादी चांगली गोष्ट बोलली, अभ्यासपूर्ण बोलली तर त्याचं कौतुक करत होते, आणि एखादी गोष्ट चुकत असेल तर ते बाजूला घेऊन सांगत होते. कधी त्यांनी पक्ष म्हणून भेदभाव केला नाही. अण्णा गेल्यामुळं एक अभ्यासू नेतृत्व आपल्या शहरातनं गेलं, एक विकासाचं व्हिजन असलेलं नेतृत्व गेलं. खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना सोलापूर IT सेक्टर व्हावं यासाठी एक दिशा अण्णांनी आपल्याला दिली, आणि खऱ्या अर्थाने श्रद्धांजली म्हणून आपण त्यांनी जी दिशा दाखवली, विकासाची दिशा दाखवली, त्यासाठी काम करावं असं मला नक्की वाटतं. आणि मी भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र काळे परिवाराच्या वतीने अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. उत्तम राजकारणी होते, उत्तम नगरसेवक होते, उत्तम महापौर होते, पण त्याही पलीकडं अत्युत्तम माणूस होते. ते सगळ्यात लहान वयात महापौर झाले हा वारसा होता, पण नंतरची अनेक दशकं त्यांनी महापालिकेवर जे अधिराज्य गाजवलं त्यामागं त्यांचा प्रचंड अभ्यास होता. तुमच्यातल्या अनेकांना माहिती असेल की अंदाजपत्रकाच्या बाबतीत महाराष्ट्रात महापालिकेतले जे काही मोजके तज्ज्ञ आहेत त्यामध्ये महेश अण्णांचा समावेश होता. कुठलंही बजेट कसं करावं हे महेश अण्णांनी इतकं परफेक्ट मला वाटतं फार कमी लोकांना जमतं. पुण्यातले माझे एक मित्र आहेत CA चार्टर्ड अकाउंटंट, त्यांच्याकडं एकदा आम्ही महापालिकेच्या बजेट संदर्भात चर्चा करत होतो, मी आणि अण्णा. अण्णांचा अभ्यास पाहून त्या CAने विचारलं की अण्णा तुम्ही CA आहात का? अण्णा म्हणाले मी CA आहे पण तुमच्यासारखा CA नाही आहे, मी कॉमन मॅन्स अकाउंटंट आहे. तर इतका छान अभ्यास करणारा, इतका अभ्यासू नेता, मला इथं त्यांना श्रद्धांजली वाहताना फक्त 1-2 गोष्टींचे खुलासे करायचे. जेव्हा त्यांचं निधन झालं त्यानंतर आलेल्या बातम्यांमध्ये आणि अनेक जवळच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. त्यात काही ओळी अशा होत्या की अण्णा नेमके कोणत्या पक्षात आहे ते कोणालाच माहीत नव्हतं, असं काही ठिकाणी छापून आलं होतं. अण्णांनी काँग्रेस का सोडली याच्या खोलात मी शिरत नाही, कारण आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. पण त्यानंतर अण्णा शिवसेनेत का गेले होते ही तुम्हाला माहिती आहे, कारण त्यावेळी तो मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे गेला होता. आणि एकदा त्यांनी शब्द दिला होता उद्धव ठाकरेंना की मी तुमच्याकडे राहीन,
तो त्यांनी 2014चा शब्द 19पर्यंत पाळला. अनेक पक्षांनी त्यांना ऑफर दिली, अगदी भारतीय जनता पक्षानेही त्यांना ऑफर दिली होती त्या दरम्यान. आणि बऱ्याच जणांची मानसिकता ही होती की त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. पण त्यांनी अगदी देवेंद्र फडणवीसनाही त्यावेळी सांगितलं होतं की मी उद्धव ठाकरेंना शब्द दिला आहे आणि शब्द मोडणं मला जमणार नाही. ही तात्यांची संस्कृती होती की दिलेला शब्द पाळणं. आणि तो अण्णांनी 14 ते 19 पाळला. 19ला जेव्हा त्यांना उमेदवारी शिवसेनेने नाकारली आणि अण्णांना त्यांच्या शब्दातून मुक्त केलं, तेव्हा अण्णा शरद पवारांकडे गेले आणि अखेरपर्यंत शरद पवारांशी एकनिष्ठ राहिली. ही एकनिष्ठता राजकारणात फार कमी लोकांना जमते आणि दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती ज्याच्याकडे असते तो माणूस खरा जननेता असतो. अण्णा आमदार झाले नाहीत याविषयी कुणी खंत बाळगायची कारण नाही. कारण आत्ताच शेटे सरांनी सांगितलं तसं अण्णा हे जनतेच्या मनातले आमदार होते. आणि अण्णांच्या अंत्यविधीच्या वेळी त्या विमानतळावर या बीडी घरकुल परिसरात राधाश्रीवर आणि बाळ्याला जी गर्दी झाली होती, जो विशाल सागर लोटला होता, त्या सागरांनी अण्णांना आमदार केलं होतं हे लक्षात घ्या. अण्णांची स्वप्न आपल्याला सगळ्यांना मिळून पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी आपली जबाबदारी आहे. कोठे परिवाराच्या पाठीशी आपल्याला सगळ्यांना उभं राहायचं आहे ठामपणे. अगदी कोठे परिवाराचं पालकत्व हे आता डॉक्टर सूरज मोठे आहेत, ते घेतील समर्थपणे. देवेंद्र दादा आहेत, सध्या आमदार आहेत, त्यांनी तात्यांचं मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे. आणि प्रथमेश आहे. या तिघांना साथ देणं हे तात्यांवर प्रेम करणारे लोक असतील, कोठे परिवारावर प्रेम करणारे लोक असतील किंवा अण्णांवर प्रेम करणारे लोक असतील, या सगळ्यांचं आता ते आद्य कर्तव्य आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये एक श्रद्धा आहे की जेव्हा पुण्यात्मा एखादा जातो तेव्हा त्याचा तारा होतो म्हणतात, लखलखता. अण्णांचाही तारा झाला असेल तो या ताऱ्या इतकाच लखलखणारा असणार याविषयी माझ्या मनात संशय नाही. दैनिक स्वराज आणि डोळे परिवाराच्या वतीनं अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली. सर्वप्रिय महेश अण्णा यांच्या शोकसभेला उपस्थित असणारे सर्व बंधू आणि भगिनींनो, माझ्या अगोदर बरेच वक्त्यांनी अण्णाबद्दल भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. मी गेले 15 वर्ष अण्णाबरोबर मी सोलापूर महापालिकेमध्ये काम करत असताना अनेक प्रसंग आहेत सांगण्यासारखे. अण्णा यांच्याबद्दल सांगायचं गेलं तर अण्णा किंगमेकर होते महानगरपालिकेचे. महापालिकेमध्ये आतापर्यंत जी भाषणं झाली, प्रशासनावर टीका कमी, परंतु अण्णा सभागृह नेता होते, अण्णा सगळं महापालिकेचे किंगमेकर होते. प्रत्येकाच्या भाषणाचा जी टार्गेट असायचं ते अण्णा असायचं. परंतु माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितलं की अण्णा, आता नरेंद्र काळेंनी सांगितलं की अण्णा कुठल्या गोष्टीकडे लक्ष देत नव्हते, ते कुठली बी गोष्ट सकारात्मक स्वीकारायचे आणि एक लाईन मध्ये उत्तर द्यायचे आणि या ठिकाणी विषय संपवायचे. सोलापूर शहरामध्ये एकमेव असा राजकीय नेता होता की सोलापूर शहरातली कुठली गल्लीमध्ये काय काम आहे, कशा पद्धतीचं काम करायचं आहे त्याची जाणीव असणारा नेता असेल तर ते महेश अण्णा होते. लक्षात ठेवा. अण्णा यांना एवढा अभ्यास होता या सोलापूर शहराचा. ज्या वेळेला तात्या निघून गेले, मी असंच महेश अण्णाला भेटायला गेलो होतो. देवेंद्र दादांचा गुरुवारचा उपास होता, त्यामध्ये बोलू शकले नव्हते दादा, आणि त्या ठिकाणी मी आणि तात्या बोलत बसलो होतो. अण्णाला भेटायला आलतो मी. सोलापूर शहरातला कुठला व्यक्ती नाही की कुठल्या पक्षाचा व्यक्ती नाही की ते कोटे कुटुंबाबरोबर या ठिकाणी संपर्क आला नसेल. एकमेकाला सहकार्याने कोटे कुटुंबानं पूर्वीपासून केलेलं आहे आणि अण्णा असताना सुद्धा या ठिकाणी ही गोष्ट चालत राहिली. परंतु जे अण्णांचं एक स्वप्न होतं की 4 वेळा विधानसभा लढवल्यानंतर एकदा जर आमदार होईल या पद्धतीनं अण्णाजी जे या ठिकाणी तात्यांचं एक स्वप्न होतं, परंतु देवेंद्र दादाने या ठिकाणी पूर्ण केलं.
परंतु तो राजकारणामध्ये हार जीत असते, विरोधक असतात, परंतु अण्णांनी कधीच राजकारणामधला पराभव असू दे, कुठलीही गोष्ट असू दे, ती हसत हसत अण्णांनी स्वीकारली. कधीच या ठिकाणी कुणाबद्दल कपटी भावना ठेवून आणि कधीच या ठिकाणी वाईट नीती ठेवून अण्णांनी या ठिकाणी कार्य केलं नाही. खऱ्या अर्थानं अण्णाबद्दल खूप या ठिकाणी सांगण्यासारखं आहे. ज्या दिवशी महापालिकेच्या ग्रुपवर पुरुषांनी या ठिकाणी पोस्ट टाकले, विश्वासच बसेना की 2-3 वेळेची ती संदेश होता. मी व्हॉट्सअप असं चेक करायला लागलो, बाबा नेमकं काय घडलं असली घटना. त्यानंतर माहिती घेत बैठल्यानंतर अशा पद्धतीची वाईट घटना ही ऐकायला मिळाल्यानंतर या ठिकाणी एक 5 मिनिटं तर मी ती ऐकून असंच बसलो. अण्णा एक लढाऊ नेता, या सोलापूर शहरासाठी काम करणारा नेता या ठिकाणी अण्णा होते. मी माझ्या परिवाराच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. वेळ येऊ नये असा हा प्रसंग आहे. एका आवडत्या मित्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी उभा राहण्याचा प्रसंग दुर्दैवी माणसांवरच येत असतो. तशा दुर्दैवी माणसांपैकी मी एक आहे. आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रे तंतर, आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रे तंतर, अरे जगण मरण एका श्वासाचं अंतर. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं मानवी जीवनातलं क्षणभंगुरता पटवून देणारं काव्याच्या या पंक्ती महेश अण्णा कोटे यांच्याबद्दल तंतोतंत लागू होतात. मला आठवतं 13 जानेवारीचा दिवस, रात्री 8:20 महेश अण्णांचा फोन येतो प्रयागराजवरून. एका कामानिमित्त केलेला फोन. त्या फोन नंतर महेश अण्णा सांगतात की 17 तारखेला मी सोलापुरात येणार आहे, आपल्याला थोडं बसायचं आहे, मी, तुम्ही, सुरेश अण्णा, अजून काही मंडळी मिळून बसायचं आहे, असा अण्णांचा निरोप येतो. अण्णांना भेटायचं आम्ही मान्य करतो. आणि 14 तारखेची सकाळ अण्णांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी घेऊन येते. याच्यासारखी शोकांतिका, याच्यासारखा दुर्दैवी प्रसंग माणसाच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणताही असू शकत नाही. नाहिरेवाल्यांचा आवाज, गोरगरिबांचा कैवारी म्हणून खऱ्या अर्थानं महेश अण्णा कोटे यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला याची साक्ष पडते की नेतृत्व कसं असावं, तर ते दातृत्व असलेलं असावं. दातृत्व असलेलं नेतृत्व म्हणजे महेश अण्णा कोटे होते, हे संपूर्ण सोलापूरकरांनी अनुभवलं आहे. महानगरपालिकेतला एक अनभिक्षक सम्राट म्हणून महेश अण्णा कोटे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत राज्य केलं. भले ते सत्ता पक्षात असतील किंवा विरोधी पक्षात असतील, अण्णांच्या परवानगीशिवाय बजेटचं पान हललं नाही, अभिप्रायासाठी अधिकाऱ्यांचा पेन उचलला नाही. अशा प्रकारचा दबदबा, अशा प्रकारची अभ्यासवृत्ती महेश अण्णा कोटे यांच्या नेतृत्वातून आपल्याला वेळोवेळी दिसून आली. जरी सत्ताधारी पक्षात असले तरी देखील महेश अण्णा कोटे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये अतिशय लोकप्रिय होते की विरोधी पक्षाच्या लोकांना बजेट देऊन कसं आपल्या खिशात ठेवायचं याचं एक वेगळं तंत्र महेश कोटे अण्णा यांना फार चांगलं अवगत होतं. म्हणून ते महानगरपालिकेमध्ये देखील अजातशत्रू होते. शिवरत्न शेटे सरांनी सांगितलं जनतेच्या हृदयातला आमदार. होय, मी मान्य करतो, महेश अण्णा कोटे हे जनतेच्या हृदयातलेच आमदार होते. अण्णांना महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये भरभरून यश मिळायचं, पण विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मात्र अण्णा अपयशी ठरले. अण्णा अपयशी एवढ्यासाठी ठरले की अण्णांचा पराभव हा षडयंत्रातून होत राहिला. हे 4ही निवडणुकांमधून आम्ही त्याचे जवळचे साक्षीदार आहोत. असा अजातशत्रू नेता, ज्याला सोलापूरचा कानाकोपरा माहीत होता. वार्ड रचना कुणी करावी तर ती महेश अण्णांनीच करावी. झोनची रचना कुणी करावी तर ती महेश अण्णांनीच करावी. आणि आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देणारा नेता कसा असावा तर तो महेश अण्णा कोटेंसारखाच असावा. महेश अण्णा कोटेंचं एका वाक्यामध्ये वर्णन करण
परिसाचा हात लाभलेला हा नेता होता. लोखंडाला सोनं करण्याची क्षमता या नेतृत्वामध्ये होतं. असा हा नेता सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सोलापूर शहरवासियांना पोरका करून आपल्यातून अकाली निघून गेला. त्यांचं जाणं चटका लावून देणारं होतंच, पण त्याचबरोबर मोक्षप्राप्ती देखील अण्णांना झाली. ही देखील एक दखल घेण्यासारखी गोष्ट आपण सगळ्यांनी अनुभवली. जसं अण्णांचं रोजगाराच्या बाबतीत स्वप्न होतं, शहर विकासाचं स्वप्न होतं, एक व्हिजन असलेलं नेतृत्व अण्णांनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून प्रस्थापित केलेला होता. अण्णांच्या जाण्यानं फक्त कोटे परिवार पोरका झाला नाही, अण्णांच्या जाण्यानं सोलापूर शहर पोरकं झालेलं आहे. या पोरक्या झालेल्या शहराला सावरण्याची शक्ती कोटे परिवारातल्या आता जे वारसा चालवणार आहेत, तात्यांचा वारसा अण्णांनी चालवला, अण्णांचा वारसा देवेंद्र दादा, डॉक्टर साहेब आणि प्रतिमेश दादा यांनी तो संपन्नपणानं चालवावा आणि ती ताकद परमेश्वरांनी त्यांना द्यावी. अण्णांच्या अकाली जाण्यानं कोटे परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यातून सावरण्याची शक्ती ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांनी त्यांना द्यावी अशी मनोमन प्रार्थना करतो. आणि अण्णांच्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभो अशा प्रकारची प्रार्थना मी व्यक्तिगत निंबर्गी परिवार आणि अखिल भारतीय कोळी समाज संघर्ष समिती सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करतो. ओम शांती शांती. महेश अण्णाच्या या शोक सभेला उपस्थिती बांधव, मी गेल्या 30-40 वर्षापासून राजकारणात आहे, पण गेल्या 25 वर्षापासून नगरसेवक आहे. पहिल्या टर्ममध्येच मी स्थायी समिती सभापती झालो. सभापती झाल्यानंतर आम्ही सर्व पक्षीय लोक विचार करत असतो की बाबा आम्हाला काय या ठिकाणी बजेट वगैरे, आत्ता सर्वजण सांगतात बजेट 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 मांडायचं म्हणजे फक्त महेश अण्णाच होते. कसं बजेट मांडायचं त्यांनी आम्हाला, विरोधी पक्षाचा असतानाचही त्यांनी आम्हाला शिकवलं. मी अनेक वेळा बघितलो, अनेक पदं भूषवलो, परंतु महेश अण्णा कुठल्याही पक्षात गेले त्या पक्षाचं नेतृत्व आणि त्या पक्षाचं नगरसेवक कसं वाढवायचं, त्यांचं कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व हे काँग्रेसपासून, भारतीय जनता पार्टीपासून, शिवसेना, राष्ट्रवादी सर्व पक्षाला माहीत होतं. महेश अण्णा जाईल तिथं त्या पक्षाचं या ठिकाणी लोक, जनसामान्य लोक त्यांच्या पाठीशी उभारत होते. म्हणून नेते आज बघितलं आपण महाराष्ट्र प्रदेशाचा असू दे, सर्वपक्षीय नेते महेश अण्णाच्या घरी का येतात, का येत होते हे आपल्याला जास्त अनुभव आहे. कारण महेश अण्णाचं नेतृत्व या सोलापूर शहरामध्ये आजपर्यंत जेवढे आमदार खासदार झाले असतील, मंत्री संत्री झाले असतील, त्यांच्यापेक्षा जास्त गर्दी कुणाच्या घरी राहत होतं ते फक्त महेश अण्णा कोटेच्या घरी राहत होतं. त्याचं एकमेव कारण आहे, कारण महेश अण्णा हे चांगलं व्यक्तिमत्व होतं. राजकारणाच्या वेळी राजकारण करणार, परंतु सर्व लोकांना घेऊन जाणारा नेता, माझ्यासारखा भारतीय जनता पार्टीच्या कट्टर कार्यकर्त्यांनाही घेऊन जाणारा नेता कोण असेल या सोलापूर शहरात फक्त महेश अण्णा कोटे होते. खरं तर महेश अण्णाचं मला माहीत आहे, मागं काँग्रेसचं असताना या घरकुलमध्ये 30 वर्ष झाले नगरसेवक आहेत. अनेक वेळा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांनी निवडून आणलेले आहेत, परंतु त्यांनी आमदार होऊ शकले नाही. यावेळी आमदार व्हावं म्हणून मी भाजपचं असलं तरी मी त्यांच्या पाठीशी, सर्व पक्षाचे लोक त्यांच्या पाठीशी उभा राहिले होते. आमचं सर्वांचं इच्छा होतं अण्णा खरं आमदार झालं पाहिजे. अण्णा आमदार झालं नाही, तात्यांचं इच्छा होतं कोटे परिवारातलं आमदार व्हावं. आमच्या काही मित्रमंडळांनी देवेंद्र अण्णाला निवडून आणलं, पण महेश अण्णा दुर्दैवाने पडले. वेळावर त्यांचं मृत्यू झालं. त्याला मृत्यू म्हणत नाहीत, ते खरं तर देवच आहे. जसं आपल्या सोलापुरात जे काम करणारा माणूस असतंय त्याला आम्ही देव म्हणतो, तसं ते देव माणूस असल्यामुळं त्या ठिकाणी मृत्यू झाला. किती तर लोक जात असते, साधू संत महापुरुष, परंतु त्यांचं मृत्यू कधीच या महाकुंभ मेळाव्यात होत नसते. जे खरोखरच भाग्यवान आहेत
अण्णा तुम्ही खरोखरच फार भाग्यवान आहे, पण अण्णा तुम्ही आम्हाला सोडून गेला हे आम्हाला फार वाईट वाटतंय. म्हणून मला इच्छा आहे अण्णा, तुमच्यासाठी आम्ही मरायला तयार होतो, तुमच्यासाठी सर्व सोलापूरकर मरायला तयार होते, परंतु अण्णा तुम्ही चांगल्या काम केलं म्हणून तुम्हाला या ठिकाणी ते फळ मिळालं आहे, पण तुम्ही आम्हाला दुःखात घालून गेल्याबद्दल मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझं 2 मिनिट संपवतो. असे नेतृत्व पद्मशाली शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाचे अध्यक्ष, आमच्या सर्वांचे लाडके नेते महेश अण्णा कोठे यांच्या माध्यमातून या शिक्षण संस्थेचे 5 वर्ष विश्वस्त म्हणून त्यांचा कार्यकाळ आणि 7 वर्ष या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांचा जो कार्यकाळ आहे अतिशय ऐतिहासिक असा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शासकीय शिष्यवृत्ती, शासकीय सेवा यामधील सवलती मिळण्याकरिता जे रॅली निघालेलं होतं तो न भूतो न भविष्यती अशी निघालेली होती. अशा अनेक ऐतिहासिक घटनांनी ज्या व्यक्तीला या आयुष्यात कोणीच कधी विसरू शकणार नाहीत असे आधारवी व्यक्तिमत्व महेश अण्णा होते. खास करून महेश अण्णांच्या माध्यमातून सोलापुरातील कर्णिकनगर भाग आणि त्याला लागून असलेला पद्मनगर भाग यामध्ये एक अत्यंत सुंदर अशी बाग फुलवण्याचा जो पुण्यकार्य आहे तो महेश अण्णांच्या माध्यमातून झालेला आहे हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे समाज मंदिरं असतील, उद्यानं फुलवले असतील, दिवाबत्ती, पाण्याची आणि रस्त्याची व्यवस्था केल्याबद्दलचे अनेक वक्त्यांनी सांगितलेलंच आहे. तर अशा महान व्यक्तीला आपण अशा पद्धतीनं मुकणार आहोत असे कधीही मनात वाटलेलं नव्हतं. तर मी या निमित्ताने महेश अण्णांच्या चरणी अभिवादन करतो आणि पद्मशाली शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सध्याचा विद्यमान अध्यक्ष या नात्याने पद्मशाली शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे आमचे सचिव आदरणीय गोपसाहेब हे आज येणार होते, परंतु ते केरळ येथे तीर्थक्षेत्राला गेल्यामुळे आज ते येऊ शकले नाहीत आणि त्यांनी त्यांच्या फोनवरून आम्हाला संदेश दिला की आपल्या सगळ्या संस्थेच्या सभासद आणि पदाधिकारी आणि सर्व शाखा मुख्याध्यापक यांच्या वतीनं अण्णांना आपण श्रद्धांजली वाहा. त्या पद्धतीनं मी संस्थेच्या वतीनं त्यांना आदरांजली वाहतो. आदरणीय महेश अण्णा कोटे यांच्या शोकसभेत उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, 14 तारीख हा मकर संक्रांत सकाळी 9:30-10च्या सुमारास काही माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने फोन आला असं महेश अण्णा आपल्यातून निघून गेलेले, पण त्याच्यावर अजिबात विश्वास वाटला नाही. तो खरा आहे का खोटा आहे म्हणून मी त्यावेळेस देवेंद्रजी कोटे असतील, डॉक्टर सूरज, विनायक कोंड्या यांना फोन केलं की असं बातमी कानावर आलेली आहे, हे खरं आहे का? त्यावेळेस म्हटले हा साहेब हा खरं आहे, पण तो विश्वास वाटला नाही. कारण त्यापूर्वी 2-4 दिवसापूर्वी आमची भेट झालेली होती. मी एका कामानिमित्त अण्णांना फोन केला होतो. अण्णा म्हणले बरं झालं तुम्ही फोन केला, मीच फोन करणार होतो, आपण भेटूया. पण तो विषय कामाचा चर्चा झाला, पण त्यातून तो मार्ग निघून गेला. आता अनेक मान्यवरांनी या ठिकाणी सांगितलं, मी 1997ला महानगरपालिकेमध्ये एक अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलो. आम्ही तात्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ते. 1999ला मी महापौर झालो. मला महानगरपालिकेतला किंवा राजकारणातला कुठलं गमबनं मला माहीत नव्हतं, पण
एक आमचे ज्येष्ठ सदस्य म्हणून महेश अण्णा यांनी महापालिकेमध्ये काम कोणत्या पद्धतीने करावं आणि दृष्टिकोन कोणता ठेवावा हे मार्गदर्शन करत असताना पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की शहराचा विकास, कारण त्यापूर्वी ते महापौर झालेले होते आणि त्यांच्याबरोबर आमच्या अजून एक ज्येष्ठ सहकारी म्हणून सन्माननीय बेरे साहेब, ह्या लोकांनी शहर विकासाच्या दृष्टीने कसं काम करावा हा मार्गदर्शन त्यांनी केलं. आणि ते करत असताना आपण आलो निवडून, ह्या आपण निवडून आलेले नगरसेवक म्हणून ज्या मतदारांनी आपल्याला ह्या ठिकाणी पाठवलेला तो दृष्टिकोन समोर ठेवून आपण विकास करण्याचा धडा त्यांनी माझ्यासाठीच नव्हे तर जे जे नवीन सदस्य निवडून येत होते त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम महेश अण्णा या ठिकाणी करून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आमच्यासारखे कार्यकर्ते घडवण्याचं काम महेश अण्णा आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. कारण आज बरेच वर्षानंतर या भागात येत असताना की दादाने जी दृष्टिकोन ठेवलेली होती, हा विडी घरकुल आणि ह्या भागामध्ये येणारे जे लोक श्रमिक वर्ग आहे त्यांच्यासाठी हा घरकुल उभा करण्याचं स्वप्न तात्याने निर्माण केल्याने त्याचे पुढे नेण्याचं काम महेश अण्णांनी या ठिकाणी केला. कारण ज्यावेळेस महापौर म्हणून या भागामध्ये येत असताना हा परिसर पाहिला तर लोकांना जायला रस्ता आणि पिण्याची पाण्याची सोय नव्हता. परंतु अण्णांना अनेक ठिकाणी उभा राहण्याची संधी असतानाही त्यांनी गेले 6 टर्म ह्या भागाचं नेतृत्व करून हा एक सोलापूर शहरातलं एक मिनी सोलापूर शहर घडवण्याचं काम अण्णा आपल्या माध्यमातून केलेलं आहे. कारण अण्णांच्या जवळून पाहताना त्यांनी 80% समाजकारण आणि 20% हे राजकारण करण्याचं काम ते आपल्या जीवनामध्ये करत आलेले आहेत. निश्चित अनेकांनी व्यक्त केले आणि मीही त्या परिवारापैकी एक असल्याने मी आता विद्यमान आमदार देवेंद्रजी कोटे असतील, डॉक्टर सूरज असतील आणि प्रथमेश असतील की दादाने जे जे संकल्पना जे जे स्वप्न पाहिलेले होते सोलापूर शहराच्या विकासासाठी, तो स्वप्न अण्णांनी पुढे नेण्याचं काम केला. परंतु अण्णांनी ज्या पुण्या शहरामध्ये आणि मुंबईमध्ये आपले इथले पोरं इथं शिकून तिथं कामाला जातात आणि त्यांना इथंच नोकरी मिळायला पाहिजे हे विजन त्यांनी घेऊन IT पार्कची त्या ठिकाणी भूमिपूजन केलेले होते. तो संकल्पना तो स्वप्न पूर्ण करण्याचं काम हा तुमच्या तिघांवर निश्चित आम्ही तुमच्या ह्या कामासाठी असेल आणि कोणत्याही कामासाठी निश्चित आम्ही तुम्हाला सहकार्याची भावना ठेवून या ठिकाणी आम्ही करणार आहोत. मी जास्त न बोलता मी अण्णांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहताना ईश्वरचरणी त्यांना प्रार्थना करेन की त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि सदैव आम्ही तुम्ही दिलेले जे मार्ग आहे त्या पद्धतीने समाजकारण आणि राजकारण करण्याचा भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो. थांबतो. जय हो. 1970 ते 80 आम्ही सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये क्लासमेट होतो आणि त्यानंतर 1997 ते 2003 आणि 2003 ते 2007पर्यंत आम्ही एकत्रित सोलापूर महानगरपालिकामध्ये नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम केलं. मी शिळगील नगरसेवक होतो, त्यांनी या पेडी घरकुलमध्ये नगरसेवक होतो. सातत्याने आम्ही महापौरचा अनुभव असल्यामुळं महेश अण्णांनी मला बरेच वेळा महानगरपालिकामध्ये मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर मी सिद्धेश्वर साखर कारखान्याला संचालक झालो. व्हाईस चेअरमन झाल्यानंतर अनेक विषय जे आमचे आदरणीय पवार साहेबांकडे घेऊन जात असताना महेश अण्णांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी विषय मांडण्याचा प्रयत्न केला. मग ते चिमणीचा विषय असो किंवा कारखान्याच्या अनेक समस्या जे होते ते कशा पद्धतीने सोडायचं ते महेश अण्णा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करत होते. आणि खास करून मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्यावेळी डोणगाव इथे IT पार्कसाठी भूमिपूजनला पवारसाहेब आले होते त्यावेळी सिद्धरामेश्वरांच्या या देवस्थानासाठी त्यांनी 1.5 कोटी रुपये मंजुरी त्या ठिकाणी घेऊन दिलं. आणि वास्तविक पाहता ते IT पार्कचं भूमिपूजनचं कार्यक्रम होतं
परंतु आपल्या सोलापूर शहराचा एक वैभव वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महेश अण्णांच्या सांगण्यावरनं आदरणीय पवार साहेबांनी आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले जे उद्योगपती होते त्यांनी सिद्धरामेश्वरच्या देवस्थानसाठी 1.5 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करून दिलं आणि त्याचबरोबर सोलापूर शहराच्या विकासासाठी जे महेश अण्णांनी जे कार्य केलेलं आहे, खास करून या बीडी घरकुलपासून शहर उत्तरच्या अनेक भागामध्ये, मग ते जय भवानी ग्राउंडमधील जे काही वीरशैव समाजाचं जे मोठं इमारत त्या ठिकाणी होत आहे, त्यावेळी अजितदादा मंत्री असताना त्यांच्याकडनं 50 लाख निधी त्या इमारतीसाठी त्या ठिकाणी घेऊन दिले. अशा अनेक कामं महेश अण्णांनी आपल्या सोलापूर शहराच्या जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी उपलब्ध करून दिले. अशा या थोर नेत्यांनी आज आपल्या प्रयागराज या ठिकाणी आपल्याला सोडून गेलेत. वास्तविक पाहता मला आठवतं की आमचे लोकनेते बाबुराव चाकोते ज्यावेळी आमदार होते त्यांनी तात्या कोटे आणि शिंदेसाहेब पवारसाहेब हे सर्व नेते एकत्र मंडळी येऊन सोलापूर शहराच्या विकासासाठी ते काम करत होते. आणि चाकोते घराणा आणि कोटे घराणा हे अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहराचा विकास केलेत. महेश अण्णा आणि मी क्लासमेट असल्यामुळे आमचं देखील जवळीक होता. मग आमच्यावर भीमाशंकर अंकाराम असू दे किंवा वेगवेगळे आमचे सर्व सहकारी एकत्र येऊन आम्ही कार्य करत होतो. आज या ठिकाणी जास्त वेळ न घेता मी महेश अण्णांना चाकोते परिवाराच्या वतीने, सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या वतीने, सर्व सभासदांच्या वतीने, सोलापूर कृषी बाजार समितीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज सगळ्याच मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शहराचा विकासाभिमुख चेहरा आपण हरपलेला आहे. तात्या कोटे साहेबापासून माझे व्यक्तिशः त्यांचे संबंध होते. राजेश गेले, तात्या गेले, आज महेशराव पण नाहीत. परंतु या सगळ्यांनी दाखवलेलं स्वप्न आपण पुढच्या काळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहू. विशेष करून या पूर्व भागात आणि पश्चिम भागात दोन्ही भागावर वर्चस्व असलेले महेश कोटे हे परवा 2 वर्ष 3 वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलं होतं, शरद पवार साहेबांनी, की महेश कोटेंचं काय करायचं. तर सर्वप्रथम मी सांगितलं साहेबांना की साहेब आम्हाला तुम्ही संधी दिली पण आम्ही शहराच्या पूर्व भागात पोहोचू शकत नाही सामाजिक समीकरणामुळे. आपण महेश कोटे साहेबाला जर उमेदवारी दिली तर ते पूर्व भाग आणि पश्चिम भाग दोन्हीकडे सशक्त असल्यामुळं ते चांगली लढत देतील आणि निश्चित विजयी होतील. आत्ता सुरेश अण्णांनी सांगितल्याप्रमाणे सामाजिक राजकीय काय जे असेल शेवटी जनतेने दिलेला आहे जो निर्णय आहे, ते आमदार जरी झाले नसतील परंतु शहरात सर्व समाजात आपलं जे बहुभाषिक शहर आहे त्या सर्व समाजात त्यांचा तितकाच संपर्क होता. आणि अशा विजनरी असणारा नेता आज आपण गमावलो आहे. आता पूर्व भागात महेश अण्णाच्या नंतर प्रथमेश इथलं नेतृत्व करतोय, देवेंद्र आहेत, सूर्यप्रकाश आहेत. ह्या कोटे कुटुंबियाच्या पाठीशी निश्चितपणे मी व्यक्तिशः खंबीरपणे उभं राहील एवढी मी ह्या श्रद्धांजलीच्या ह्याच्यात मी त्यांना ग्वाही देतो. आणि पत्रा तालीम तरुण मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्या वतीने मी महेश कोटे साहेबांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या सर्वांचे आवडते नेतृत्व महेशजी यांच्या निधनानंतर आपण या शोकसभेला जमलोय. असं कधीच वाटलं नाही की महेशजी एवढा लवकर जातील. एक विकासाभिमुख नेतृत्व या सोलापूर शहराला, महानगरपालिकेला त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. महानगरपालिकेतला एक मास्टर माइंड, एक चालतं बोलतं कॉम्प्युटर, खूप
काही त्यांनी या सोलापूरच्या विकासासाठी त्यांनी त्यांच्या बुद्धीनं आजपर्यंत चालवत आले. तात्यांच्या नंतर त्यांचा वारसा अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवला आणि हे युवक नेतृत्व पाहता पाहता आपल्या डोळ्यासमोरनं नाहीसं झालं. पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे ते अध्यक्ष होते. प्रथमेश पश्चिम महाराष्ट्र युवजन संगमचे अध्यक्ष आहेत. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पद्मशाली समाजाला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न महेशजींनी आजपर्यंत केला आणि त्यांचं जे अपूर्ण राहिलेलं जे काम आहे ते काम तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून प्रथमेशच्या माध्यमातून आमदार देवेंद्र आणि डॉक्टर सूर्यप्रकाश यांच्या माध्यमातून आपण हे नेटानं घेऊन जायचं आहे. आणि यासाठी आई तुळजाभवानी समोर मी प्रार्थना करतो या कोठे कुटुंबाला या दुःखातून बाहेर येण्याचं त्यांना ताकद देऊ. आगामी काळामध्ये महेशजींचं जे जे अपूर्ण राहिलेलं काम आहे ते काम त्यांनी त्यांच्या हातून घडो आणि जसं त्यांनी सामाजिक काम 80% समाजकारण 20% राजकारण आजपर्यंत करत आले, शिवसेनेच्या ब्रीदप्रमाणे आज आपण त्यांची शोकसभा इथे आयोजित केली. उद्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची जयंती आणि ती जयंती त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख असताना सोलापूरच्या कानाकोपऱ्यामध्ये बाळासाहेबांचे विचार पोहोचवण्यासाठी खूप अतोनात अशी मेहनत केली आणि त्यांनी शिवसेना या सोलापूर शहरामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला. अशा एका द्रष्ट नेत्याला आपण गमावलेले आहोत. आगामी काळामध्ये खूप वर्षापर्यंत हे नेतृत्व आणि त्यांचं कार्य प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रत्येकाच्या स्मरणामध्ये राहील अशी मला खात्री आहे. आणि या प्रसंगी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं आणि त्याचप्रमाणे पद्मशाली स्टुडंट्स असोसिएशन या समाजातील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. ओम शांती. महेश अण्णा कोटे यांच्यावर प्रेम करणारे समस्त शोकाकुल परिवार, पद्मशाली समाजाचं अखिल भारतीय अधिवेशन ज्यावेळेला सोलापूरला भरलं त्यावेळेला पहिल्यांदा महेश अण्णा अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमचं अध्यक्षपद स्वीकारून त्यांनी समाजकारणात प्रवेश केला. त्यावेळेपासून त्यांचा आमचा संपर्क वाढला. त्यानंतर महापालिकेत नगरसेवक उभारण्याकरता या घरकुल भाग त्यांनी निवडला. ते खऱ्या अर्थानं घरकुलवासियांच्या दृष्टीनं एक मोठं आशावादी चित्र त्यावेळेला निर्माण झालं. कारण घरकुल निर्माण झाल्यापासून ह्या घरकुल भागात मी येत होतो आणि नंतर काही काळानं मी या घरकुल भागातच राहायला आलो. सुरुवातीच्या काळामध्ये पाऊस पडला तर सायकल डोक्यावर घेऊन यावं लागायची अशी परिस्थिती आणि अवस्था त्यावेळेला आम्ही पाहिली आणि महेश अण्णांना सांगितलं की अशा पद्धतीने या ठिकाणचे लोक राहतात. त्या ठिकाणी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला आणि चेहरा मोहरा बदलला. त्यांच्यासाठी राजकारणातले विषय बोलतील राजकीय मंडळी, पण माझा खरा त्यांच्याशी संपर्क आला तो एक समाजकार्य करत असताना, त्यांच्यासोबत अखिल भारतीय स्तरावरती पद्मशाली समाजाचं काम करताना, विशेष मागास प्रवर्गाच्या संदर्भातून मागासवर्गीयांचे प्रश्न पद्मशाली समाजाचे प्रश्न सोडवताना सातत्याने ज्यावेळेला भेटेल त्यावेळेला आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांचे सगळे प्रश्न सुटले पाहिजेत. याकरता आपल्याला वाटेल ते काम करण्याची आपली तयारी आहे. आपण पक्षाबाहेरून सुद्धा काम करू असा विश्वास त्यांनी निर्माण केला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज एक करण्यासाठी त्याने पिंजून काढला आणि एवढंच नाही तर SBC मधल्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन एक मोठं ताकद त्यांनी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली. ज्या ज्या पक्षाचं सरकार असेल
त्या पक्षाच्या नेतृत्वाकडे जाऊन प्रश्न मांडायचे आणि सोडवून घ्यायची त्यांची हातोटी मी अनेक वेळा पाहिलेली आहे. मग ते वडेट्टीवार साहेब असतील, अतुल साहेब असतील, अशा अनेकांकडे मी बैठका केल्या. त्यावेळेला अगदी बारकाईनं प्रश्न बोलायचे, मांडायचे आणि करून घ्यायचे. मला ह्या परवाच्या निवडणुकीमध्ये मला खात्री होती सुरेश अण्णा आपल्याप्रमाणे की यंदा आपल्याला आमदार म्हणून महेश अण्णांना विधानसभेत पाठवायचं आहे. खरं तर महेश अण्णांनी त्यांच्या तात्या आणि महेश अण्णांनी अनेकांना आमदार केलं, अनेकांना नगरसेवक केलं, अनेकांना पदं दिली. पण ज्या वेळेला महेश अण्णांना आमदारकी मिळेल त्यावेळेला काही ना काही प्रसंग निर्माण व्हायचे आणि ती आमदारकी त्यांना हुडकवायची. पण परवाची निवडणूक त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं होईल असं वाटत असताना ज्या घरकुल भागासाठी त्यांनी आपलं संपूर्ण राजकीय ताकद लावली होती त्या घरकुल भागातच त्यांना कमी मतं मिळाली ह्याची खंतही त्यांच्या मनामध्ये होती. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही 2-3दा भेटलो. त्यावेळी त्यांनी मला बोलून दाखवलं की आपण एवढं केलो, आपण कुठे कमी पडलो. मी म्हटलं अण्णा, या घरकुल बाजूल्या भागातल्या लोकांना प्यायला पाणी दिलं, रस्ते दिले, दिवा दिले, एवढंच नाही तर या गोरगरिबांना शिकण्यासाठी शाळा दिली. शाळेत शिकून जी मोठे गेली त्यांना SBCच्या माध्यमातून आपण उच्च शिक्षण दिलं. उच्च शिक्षण देऊन त्यांचं अर्थार्जन झालं आणि ती लोक मात्र आपलं कर्तव्य विसरले असं मी मानणाऱ्यापैकी या लोकांना कुठंतरी आपल्याला प्रबोधनात आपण कमी पडलो असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण ज्या तरुण वर्गाला आमचं भलं कशात आहे हे जर का समजत नसेल तर आपलं भविष्य अंधकारमय आहे. अण्णा गेले खोटे कुटुंबाचं तर नुकसान झालंच झालं, पण समाजाचंही फार मोठं नुकसान झालं. ती पोकळी भरून निघण्यासाठी किती काळ लागेल मी सांगू शकत नाही. मी एवढंच म्हणेन की अण्णांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आपल्याला पूर्ण करावं लागेल. पूर्ण करण्यासाठी आपण सगळं पक्षभेद विसरून आपल्याला काम करायचं आहे. त्याकरता देवेंद्रदादा कोठे, सूरजदादा आणि प्रथमेश हे नक्की अण्णांचा वसा घेऊन पुढे जातील याच्यात मला शंका नाही. पण ज्या चुका आम्ही केल्या त्या पुढच्या काळामध्ये आपल्या हातून चुका घडणार नाही त्याची जर का काळजी घेतली खऱ्या अर्थानं ती श्रद्धांजली ठरेल. जर का अण्णा असते आणि अण्णा आमदार झाले असते IT पार्कसाठी आज आपण जे सगळं बोलतो ते अस्तित्वात आलं असतं. कारण ज्यांच्याकडे एवढं मत कर्तृत्व आहे अशा माणसाला आम्ही विधानसभेत पाठवलं नाही ही खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कायम सलत राहणार आहे. अण्णा जर का आमदार असते तर सोलापूरचा औद्योगिक विकास 100% झाला असता. आता ह्या विकासासाठी आणखी किती तप लागतील याकरता मी साशंक आहे. मी महेश अण्णा कोटे यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. इंदापुरी परिवाराच्या वतीनं, पद्मशैली समाजाच्या वतीनं, विशेष मागास प्रवर्ग आणि अखिल भारतीय पद्मशैली समाजाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभावी. श्रद्धांजली वाहिली आणि प्रत्येक विषय अण्णांच्या बाबतीत बोलून दाखवलं. खरं तर अण्णांबरोबर माझाही राजकारणात 15 वर्षाचा सहवास झाला आणि विरोधी पक्षात असताना सुद्धा अण्णा एक परिपूर्ण नेतृत्व म्हणून ओळखले जायचे. पण मला आवर्जून एक आठवण करून द्यायची की अण्णा एक सीमित समाजाचे नसून पूर्ण तेलुगू समाजाचे किंवा सोलापूरचे नेते होते. आणि अण्णांचं एक आठवण म्हणजे आपल्यासमोर मी मानतो की जेव्हा आम्ही 2012ला नगरसेवक म्हणून महापालिकेत गेलो तेव्हा आम्हाला असं विरोधी पक्षात होतो आणि अण्णा सत्ताधारी आणि सभागृह नेते होते. त्यावेळेस आम्हाला विरोधच करायचं आमच्या पक्षाच्या वतीनं सांगितलं आलं आणि त्यामध्ये तत्कालीन आयुक्तांनी 200 बसेस सोलापुरात आणले होते JUNRMच्या माध्यमातून. अण्णांनी त्यांना विरोध केला होता त्या बसेस घेण्यासाठी. तर बरेचशा आमच्या वतीनं सुद्धा त्या गोष्टीला विरोध झाला. पण अण्णांनी एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व कसं असतं हे सगळ्यांनी सांगितल्यानंतर त्या दिवशीचा मी 2013 आणि 14मधल्या त्या सभागृहातलं भाषण अजूनही आज माझ्या डोळ्यासमोर आहे. अण्णांनी ज्या पद्धतीनं सभागृहाला किंवा चुकलेल्या अधिकाऱ्यांना हे भाषण करून दाखवलं की आपण कुठले बसेस घेत आहोत, आपल्या महाराष्ट्राच्या रस्त्याची परिस्थिती काय आणि आपण ज्या कंपनीचे बसेस घेतो ते सोलापुरात चालतील का, असं एक चांगला अभ्यासपूर्ण भाषण त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. तेव्हा माझं विचार बदलला. आपण ह्या गोष्टीसाठी आपण अण्णाला विरोध नाही केला पाहिजे होतं. कारण एवढं सगळं ऐकल्यानंतर असं वाटलं
की अण्णांचा खरंच अभ्यास चांगला आहे आणि आज आपण वस्तुस्थिती बघतो 200 बसाची आता परिस्थिती काय आणि कशा पद्धतीनं ते ठिकाणी पडलेले आहेत आणि ते बंद अवस्थेत आहेत. हे अण्णांचं दूरदृष्टी, अण्णांचं अभ्यास आज एक नगरसेवक म्हणून आठवण येते. आज मी या शोकाकुल वातावरणात मी कोटे कुटुंबियांना, देवेंद्रदादा असतील, प्रथमेश असेल, डॉक्टर साहेब असतील, या सगळ्या त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धांजलीच्या निमित्तानं त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना या दुःखातून उभारण्याची ताकद देव आणि सदैव आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहोत. ओम शांती शांती. यानंतर सन्माननीय रामचंद्र जन्नू साहेब सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आदरांजली अर्पण करतील आणि त्यांच्यानंतर माजी महापौर UN बेरिया साहेब यांनी आदरांजली अर्पण करावी अशी विनंती करतो. स्वर्गीय उच्चाराला सुद्धा भावना व्यवहारतात. अण्णांना इतक्या लवकर स्वर्गीय म्हणावं, केवळ 2.5 महिन्याच्या अंतरानं त्यांची साची पूर्ण होणार आहे. साचीचा कार्यक्रम या पूर्व भागामध्ये वैभवात्मक दृष्टीने करावा असा संकल्प अनेक स्वाभिमानी पद्मशाली समाजाच्या कार्यकर्त्यांचा मनात होता. पण दुर्दैव असा, अण्णांच्या नशिबी नाही तर आपल्या नशिबी नाही. तर अण्णांच्या बाबतीत समाजाचा प्रतिगत नाही आहे. राजकारणाच्या विषयामध्ये तात्यांचा वारसदार, एक अनुभवी कसदार नेतृत्व आणि महानगरपालिकामध्ये त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. मी या ठिकाणी अनेक वक्त्यांनी सांगितलं, केवळ घरकुल. मी त्याच्या पुढेही सांगतो, अण्णांच्या बरोबर महापालिकेत असताना मला आठवतं की आम्ही पूर्व भाग सर्वात जास्त विकासाच्या बाबतीत वंचित होता. अनेक वर्ष स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आज ताग आहेत, या वंचित विभागाचा विकास कसा करावा ते अण्णांनी केलं होतं. असं मी महानगरपालिकेमध्ये त्यांचं परखड विरोध अनेक विषयामध्ये त्या ठिकाणी राजकीय नसताना विविध पक्षाच्या माध्यमातून मतभेद होतं, मी परखड विरोध करायचो. त्या ठिकाणी अनेकदा चर्चा व्हायची. बजेटच्या माध्यमातून 31 मार्चला बजेट होत होतं आणि त्या दिवशी विरोधक पण अण्णांच्या कारकिर्दीवर म्हणण्यापेक्षा सभागृहाच्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात इतका विरोध करायचा, कधी नंतर वाटायचं, दुःख व्हायचं. 12 नंतर, रात्रीच्या 12 नंतर 1 एप्रिल त्यांचा वाढदिवस येणार होता. मी काहीतरी चुकलं अशी भावना अत्यंत मी त्यावेळेला व्यक्त करतो. अशा अण्णाला मुकलं. अण्णा आता तात्यांचे वारसदार सूरजजी आहेत, देवेंद्रजी आहेत, प्रतिमेशजी आहेत. त्यांच्याकडं सगळ्याकडं वाखाणण्याजोगी बुद्धिमत्ता आहे, कलात्मकता आहे, तर त्यांच्या सतत राहत